समुद्राच्या कडाला तुम्हाला बोललो होतो आपण जाणार आहे. तर आयुष्यपत का लाट आहे मित्रांनो, एवढी खतरनाक लाट आहे ना, नादच नाही करायचा. हे बघा तुम्हाला दाखवतो, खूप खतरनाक लाट आहे. आता आपण तर मित्रांनो हे बघू शकता, ही चिरा आहे. तर ही चिरा म्हणजे दगडच असतो, मग त्याला कट करून चौकोनी बनवतात आणि याच्यापासून इकडे घरं बांधतात नाही का. आता इथं एक काम चालू आहे, घराचं चालू आहे, कसं चालू आहे मला माहित नाही. याला म्हणतात चिरा. ही बघा इथं चिरा आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण नगरमधून डायरेक्ट चाललोय कोकणात. तर कशाला, तर पुढे बघू, चला. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता पुण्यामध्ये आणि आम्ही एका ठिकाणी वॉशरूमला थांबलोय. सकाळी वाजले 6. तर 2 तासाचा प्रवास आपला गाडीमध्ये झालेला आहे. आणि आम्ही गाडी कोणती आणलेली तुम्हाला बघायची का? तर ही गाडी बघू शकता. आणि तर मित्रांनो स्वामी समर्थाच्या मंदिरात थांबलो होतो, बघू शकता. इथं एक ब्लॉग शूट करत होतो, पण तिथं अलाउड नव्हतं, त्यामुळं हा ब्लॉग मी डिलीट करून टाकला. नाही तर थोडा शूट केला होता. मंदिराच्या बाहेर निघले बघू शकता आपल्याला इथं दिंडी नाही का जाते, ते दिंडीचं सर्व काही इथे मूर्तीच्या याच्यात दाखवलं गेलेलं आहे. आणि इकडं आपले हत्ती आणि इकडं रेडबुल. तर मित्रांनो आता इथं आपण चहा प्यायला थांबलेलो आहे. आलो. तर आता मस्त चहा पिऊ. सकाळी 6ला निघलोय, आता 6:30 वाजले. चला. तर मित्रांनो वाजलेत 6:30 नाही 7 वाजले. मी बघितलं 7 वाजले. तर बाथरूमला आलोय, चहा वगैरे घेऊ मस्त आणि मग परत जाऊ. तर आपल्याला अजून आपला प्रवास राहिला 250 किलोमीटर. म्हणजे आपल्याला तरी 250 म्हणलं तरी 5.5 तास लागणार आहे. तर गाडीतच प्रवास करायचा आहे. आता तिथे गेल्यावर कसं आहे काय बघू, आणि बघू पुढे काय होतंय. करा ब्लॉग फॉलो. तर मित्रांनो चहा घेतोय, बघू शकता, खूपच मस्त चहा आहे. तर मित्रांनो रत्नागिरीला थांबलोय आणि रत्नागिरीपाशी फक्त फ्रेश व्हायला थांबलोय. तिथं माकड बघा, हे बघा इथं माकड, हे आंब्याचे झाड रत्नागिरी. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय. तुम्हाला घराची पूजा वगैरे दाखवली. तर आम्ही एकदम कोकण भागात आलेलो आहे, तर तुम्हाला दाखवलंयच. तर आपण समुद्राकडे पण जाणार आहे. तर थोडासा घरभरणीचा पण कार्यक्रम होता एक ठिकाणी, तर तिथं पण आलतो. आणि इकडे कोकणमध्ये पूर्ण आंब्याची झाडं वगैरे आणि पूर्ण लाल माती आहे. तुम्हाला दाखवणारच आहे, फक्त ब्लॉग फॉलो करा. आणि आता आपण जाऊ समुद्राकडे आणि मग तुम्हाला लाल माती वगैरे दाखवतो. मित्रांनो बघू शकता किती मस्त आहे. या घरापासून पूर्ण समुद्र दिसतोय, तुम्हाला दाखवतोय बघा. आपण समुद्राकडे पण जाणार आहे, पण आधी घरावरती आलोय. आणि तुम्हाला एक चिरा, इथं जे घराचं बांधकाम होतं चिरापासून होतं, तर ते तुम्हाला चिरा पण दाखवतोय बघा. इथं पडलेले दगड, त्याला चिरा म्हणतात. हे बघा चिराचं बांधकाम आहे पूर्ण. मित्रांनो आता जेवण वगैरे झालंय आणि आपण आता निघतोय समुद्राकडे. आणि एक पुढचा ब्लॉग उद्याचा वेळनेश्वर मंदिर आहे इथे जवळ, तिथे जाणार आहे आपण. तर हे बघा हे घर आणि इथे माझा मामा. तर चला आता समुद्राकडे जाऊ आपण.
तर मित्रांनो हे बघू शकता, ही चिरा आहे. तर ही चिरा म्हणजे दगडच असतो, मग त्याला कट करून चौकोनी बनवतात आणि याच्यापासून इकडे घर बांधतात नाही का. आता इथं एक काम चालू आहे, घराचं चालू आहे, कसं चालू आहे मला माहीत नाही. याला म्हणतात चिरा. हे बघा इथं चिरा आहे आणि ती समोरचं घर बांधलेलं आहे, ते चिरानीच बांधलेलं आहे. हे बघा, ही असते चिरा. अशी जड आहे खूप. आपल्या इकडं जसं विटाचं बांधकाम होतं तसं इकडं होत नाही. इकडे चिराचं बांधकाम असतं. इकडे बघा चिराचे गठ्ठे आहेत पूर्ण. ही आपली इकडची गाडी. ही बघा ही चिरा अशी चिरा असते. हात बघा चॉकलेट झालेत. अशी चिरा आहे. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा म्हणजे दगडापासून कटिंग करून आपल्या फरची जशी कट करतात ना तसं इकडं दगडापासून हे असं चिरा बनवलं जातं आणि चिरापासूनच घर बनतं, म्हणजे घर बांधतात. हे बघा हे दगड दिसतो की पण चिरा आहे, पण याला जेव्हा कट करते तेव्हा ते चौकोनी होईल आणि त्याला चॉकलेटी कलर येईल. तर मित्रांनो आपण समुद्राच्या कडाला तर नाही जाऊ शकत, आम्हाला एका मंदिरामध्ये जायचं तुम्हाला सांगितलंयच. तिथं नेक्स्ट ब्लॉग आपला चालू होणार आहे आणि तुम्ही समुद्र बघू शकता किती मोठा आहे. माझा आवाज थोडा कमी येईल कारण की इथं सगळं वारं चालू आहे, पूर्ण इथून तिथून सगळा समुद्र दिसतोय बघा. थांबा काढतो. हे बघा पूर्ण समुद्र आहे, पूर्ण समुद्राच्या कडाला तुम्हाला बोललो होतो आपण जाणार आहे. तर आयुष्यपत का लाट आहे मित्रांनो, एवढी खतरनाक लाट आहे ना, नादच नाही करायचा. हे बघा तुम्हाला दाखवतो, खूप खतरनाक लाट आहे. आता आपण डायरेक्ट पाण्यापाशी आलोय. हे बघा वा 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 वा. आणि मित्रांनो आपल्या इकडे जी वाळू असते ती वेगळी आणि ही इकडची वाळू बघा, ही इकडची वाळू अशी आहे बघा. आता मला मोबाईल मला एवढा गरम झाला की मला काही दिसत नाही, तरी पण मी शूट करतो. हे बघा ही अशी वाळू इकडची, ही वाळू वापरतात घरकामासाठी, हे घर बांधण्यासाठी. एवढं खतरनाक पाणी, पुढं पण जाऊ शकत नाही. पुढं गेलो तर मला ते पाणी वाढणार 101%. आपण काही रिक्स नाही घेऊ शकत पुढं जायची. हे बघा आता बॉल फेकतायत, फेकाला. वा 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 कसलं पाणी खतरनाक, लय खतरनाक पाणी मित्रांनो, लय खतरनाक. हा बघा पूर्ण पाणी माझ्या मागं, पूर्ण म्हणजे पूर्ण. इकडे कोणाच तरी गाई पण बांधलेली. इकडे बघा मामा बाबा आणि आमचे गाडी ड्रायव्हर जे आहेत ते, पूर्ण पाणी. इकडं वरती घरं पण आहे बघा, कसला आवाज येतो वा मित्रांनो. इथं समोर लय खोली माहिती तुम्हाला, दिसतंय ते लगेच तिथं. आता लाटा बघा मोठ्या येऊ राहिले. हे बघा डायरेक्ट पायापाशी येते पूर्ण पाणी. हे बघा मित्रांनो फुल मोठी लाटी. ते दगडावर का मित्रांनो, दगडावर बघा कसं पाणी आलं. इकडं बघा. चला तर चला मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि एकदा शेवट मी पण समुद्र पाहतो, तुम्ही पण बघून घ्या. आता आम्ही चाललो वेळणेश्वर मंदिरामध्ये, तर तिथे एक ब्लॉग काढणार आहे, तो उद्या पोस्ट करतो. तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय.